काल फक्त आपण इंट्रोडक्शनरी एक्झाम्पल बघितले होते, बरोबर आहे? कुणाला काही अडचण आहे त्यामध्ये? कुणालाच नाही अडचण. श्लोक, होमवर्क सोडवलं बेटा? राहिलंय. ठीक, क्लास सुटल्यानंतर अर्धा तास बसायचं. क्वेश्चन टाका फर्स्ट आजचा. राईट द ॲडिटिव्ह इनव्हर्स. राईट द additive inverse of each of the following rational number. Of each of the following number. चेतन कैसे? आता ॲडिटिव्ह इनव्हर्स म्हणजे काय? फक्त आपल्याला तिथे काय करायची? साइन चेंज करायची. काय करायचे? पंचा एक नंबर घेतलाय आपण 5/-11. काय घेतलाय नंबर आपण इथे? 5/-11. मला सांगा, न्यूमरेटरला साइन दिलं काय आणि डिनॉमिनेटरला साइन दिलं काय? कंबाईन नंबरला साइन आलंय त्या. सो आपण याला लिहू शकतो -5/11. यालाच लिहू शकतो आपण -5/. व्हॅल्यू चेंज झाली का? आता आपल्याला या -5/11 चा काय करायचं आहे? ॲडिटिव्ह इनव्हर्स. काय करायचं आहे आपल्याला? ॲडिटिव्ह इनव्हर्स. ॲडिटिव्ह इनव्हर्स म्हणजे काय सांगितलं मी शर्मा? फक्त काय करायचंय? साइन चेंज करायचंय. कोणतं साइन आहे? निगेटिव्ह. काय होईल? नंबर ॲज इट इज. नंबरला चेंज करायचं. हा झाला ॲडिटिव्ह इनव्हर्स. काय झालाय? दुसरा क्वेश्चन बघा. -11/-14. ठीक आहे, आपण शिकतोय मायनस डिवाइडेड बाय मायनस. काय होते? मायनस डिवाइडेड बाय मायनस. मायनस मायनस काय करतोय आपण? कॅन्सल करतोय. म्हणजे कोणतं साइन येते? प्लसचं साइन येते. ठीक आहे, म्हणजे हा नंबर काय झाला ऑलरेडी? 11/14. आपल्याला काय करायचं? या नंबरचा ॲडिटिव्ह इनव्हर्स घ्यायचा आहे. काय आहे ते ॲडिटिव्ह इनव्हर्स? -11/14. काढता येईल प्रत्येकाला ॲडिटिव्ह इनव्हर्स? प्रत्येकाला? ठीक आहे. झालंय? फास्ट घ्या. झाले प्रत्येकाचं? Verify that. Next question लिया. Verify that -x ब्रॅकेटच्या बाहेर मायनस द्यायचं आहे इक्वल टू x. व्हेरीफाय करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. सो फर्स्ट आपल्याला x ची व्हॅल्यू दिलेली आहे 13/17. किती दिलेली आहे आपल्याला व्हॅल्यू x ची? सो आपण काय करू? फक्त LHS साइड घेऊ. LHS साइडचे इक्वेशन काय होते? -13 ब्रॅकेट मायनस इन ब्रॅकेट -x. हे झाले आपले LHS साइड. आपण फक्त काय केलं? x बद्दल 13/17 व्हॅल्यू पुट अप केली आहे. मला सांगा, मायनस मल्टिप्लाय बाय मायनस काय होते? प्लस. म्हणजे आन्सर काय आले? 13/. काय केलंय आपण? मायनस इन ब्रॅकेट -x ला आपण x लिहू शकतो. आली x ची व्हॅल्यू परत. व्हेरीफाय झाले. क्वेश्चन सॉल्व करायचा आहे तुम्हाला. x इक्वल टू -21/31. फास्ट मध्ये तुम्हाला सॉल्व करायचं आहे. बेटा बंद कर तिला. ठीक आहे, झालंय प्रत्येकाचं? फॅन लावायचा आहे. झाले प्रत्येकाचा? आन्सर किती आलं रे आता?
जोराने बोलायचं 21/31 21/31 चला लक्ष द्या मायनस इन ब्रॅकेट मायनस एक्स आहे आपली एक्स ची व्हॅल्यूज काय आहे मायनस मध्ये आहे एक्स ची व्हॅल्यू आपण टाकू हे दोन्ही मायनस आहेत जी साइन या एक्स च्या जागेवर काय टाकायचं आपल्याला परत -21/31 दोन ब्रॅकेट दिलेत आपण किती ब्रॅकेट दिलेत तुला इथे किती सांगितले ब्रॅकेट आपण स्टार्टिंगला हे दोन ब्रॅकेट मल्टिप्लाय करू मायनस इंटू मायनस प्लस हा बाहेरचा मायनस आधी ते ज्या दोन मायनसचं आपण मल्टिप्लिकेशन केलंय मायनस इंटू मायनस प्लस साइन आपण देत नाही बरोबर आहे सो मायनस इंटू प्लस काय होते मायनस आणि एक्स ची व्हॅल्यू रिपीट आलंय व्हेरीफाय झालंय बेटा लॉ लक्षात राहील प्रत्येकाच्या म्हणजे दोनदा जर मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस साइन असेल तर त्याला आपण पॉझिटिव्ह घेऊ शकतो तीनदा असेल तर ऑड इव्हनचा कन्सेप्ट माहित आहे चला फास्ट लिहा नंतरचा क्वेश्चन घ्यायचा आपल्याला क्वेश्चन क्या व्हाट शुड बी सबट्रैक्टेड काय सांगितलं तुम्हाला क्वेश्चन What should be subtracted? what should be subtracted from 27/13 to get -3/7 क्वेश्चन रीड कर फास्ट What should be subtracted from 27/13 to get -3/7? सो क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आपल्याला व्हॉट शुड बी सबट्रॅक्टेड म्हणजे एक नंबर आपल्याला काय करायचं आहे एका नंबर मधनं सबट्रॅक्ट करायचा आहे त्या नंबरला काय घेणार आहे आपण x म्हणजे फर्स्ट नंबर काय कन्सिडर करू आपण x आहे जो काही अननोन नंबर आहे अननोन नंबरला काय म्हटलंय आपण कशामधून सबट्रॅक्ट करायचं आहे 27/13. ठीक आहे 27/13 यामधून आपल्याला काय करायचं आहे x सबट्रॅक्ट करायचं आहे काय करायचं आहे सो आन्सर किती येणार आहे आपलं टू गेट मीन्स इक्वल टू गेट मीन्स किती आलंय लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल पण कोणत्या फॉर्म मध्ये आहे रॅशनल नंबरच्या फॉर्म मध्ये कोणत्या फॉर्म मध्ये आपण आतापर्यंत शिकलो x + 3 = 7 सो x = 7 - शिकलो त्याच टाइप मध्ये यालाही सॉल्व करायचं आहे आपल्याला ठीक आहे इथपर्यंत कळालं प्रत्येकाला क्वेश्चनला अरेंज करता येईल प्रत्येकाला राम देशमुख अरेंज करता येईल बेटा क्वेश्चनला कधी अननोन नंबरचं साइन प्लस यायला हवं अननोन नंबरचं साइन काय यायला हवं मायनस साइन आहे हा -x आपण या साइडला ट्रान्सपोज केलाय ठीक आहे इक्वेशन काय येईल 27/13 = -3/7 प्लस आता आपल्याला या साइडला फक्त अननोन व्हॅल्यू पाहिजे काय करणार आहे आपण जे काही अनवॉन्टेड आहे काय करणार आहे आपण ट्रान्सफर करणार आहे किती अनवॉन्टेड -3/7 काय करणार त्याला आपण
कोणत्या साईडला पाठवणार आहे? लेफ्ट साईडला. इक्वेशन काय होते सांग? 27 by 27/13 मायनस कसं होईल? मायनस आहे त्या साईडला गेला, काय झालाय? प्लस 3/x नाही ट्रान्सपोज करायचंय. परत परत तिथेच खेळायचं का? पुढच्या पायरीवर जायचं, मागच्या पायरीवर यायचं, तेच करायचं का? देन ऍडिशन आली आहे. कोणता लॉ अप्लाय होतो? क्लोजर प्रॉपर्टी फॉर ऍडिशन. बघितल्या नसतील तर बघून घ्या. ठीक आहे. 27/13 प्लस 3/7. 27/13 फक्त ही साईन आहे ती एक्सटेंड केली आहे प्लस 3/7 इक्वल टू. मला सांगा 13 आणि 7 चा एलसीएम किती येतो कृष्णाई? पटकन पटकन काढा ना. Sir, अरे दोन्ही काय आहे तर Sir. प्राईम नंबर आहे तर डायरेक्टली मल्टिप्लिकेशन करायचंय. हा 91. 91 येण्यासाठी काय केलंय आपण इथे? 7 न मल्टिप्लाय केलं. त्याच्यासाठी तुम्हाला टेबल लर्न पाहिजे. दुसऱ्या वर्गात झाली असतील सेकंड स्टँडर्ड मध्ये, बरोबर आहे. आता परत परत ते सांगायचं का पलीकडच्या क्लास मध्ये बसू? याला मल्टिप्लाय करायचंय. कितीने मल्टिप्लाय केलंय सांग? 27/7 किती होतात ते? 27 मल्टिप्लाय बाय 7 किती होत आहे? 189. 89. नक्की नक्की होत आहेत का? हो सर. डिवाइडेड बाय 91. प्लस 13 3 आर 39. डिवाइडेड बाय इक्वल टू डिनॉमिनेटर 1 टाइम दिलाय आपण डिनॉमिनेटर. न्यूमरेटरची आपण काय केली ते ऍडिशन. किती आली ऍडिशन? फास्ट 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 पटकन. 228. 200 डिवाइडेड बाय इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. पटकन करणं वाटतं प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये. झालं असेल? चला जाऊ द्या. इथपर्यंत घरी गेल्यावर सोडवा. लिहिल्यानंतर आन्सर मध्ये लिहिसाल. सो 228/91 should be subtracted from 27/13 to get -3/7. कळेल प्रत्येकाला किती सबट्रॅक्ट करावे लागतील? 228/91. Sir, 2 integers 46/91. चालेल चालेल. देशमुख कळाले बेटा? चेतन चला फास्ट. हुशार फक्त रेग्युलर यायचं. ठीक आहे. चला झालंय. पूर्ण दिसते का रे व्हिडिओ? बोर्ड दिसते का त्यात पूर्ण? चालेल चालेल. थोडंसं नाही एक दिसत नसेल त्यात. झालं? वेबसाईट झाली आहे. ठीक आहे. श्लोक बेटा कळते बेटा? देशमुख कळते? ठीक आहे. मग क्वेश्चन सॉल्व्ह करायचे तुला. The sum of two rational number, the sum of two rational number is -1/2, is -1/2 if one of them is -9/10
find the other. Find the other. सानिका क्वेश्चन रीड कर बेटा. काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये? 2-3 वेळेस वाचलाय क्वेश्चन. काय फाइंड आउट करायचं कळालं? काय फाइंड आउट करायचंय नंदिनी? दुसरा नंबर काय करायचा आहे आपल्याला? फाइंड आउट करायचा आहे. सो आपल्याला काय काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये? सम दिलेली आहे. काय दिलेली आहे? कोणाची? 2 रॅशनल नंबरची. म्हणजे 2 रॅशनल नंबर आले तिथे. आपण घेऊ ते फर्स्ट रॅशनल नंबर आणि परत एक सेकंड रॅशनल नंबर. त्यापैकी बघा इथे दिलेले आहे आपल्याला इफ वन ऑफ देम इज -9/10. किती दिलेला आहे? एक. त्यापैकी -9/10. देन सेकंड आपल्याला माहित नाही कारण आपल्याला तो फाइंड आउट करायचा आहे. बरोबर आहे. नंतर या दोघांची सम किती दिलेली आहे आपल्याला? -9/10 प्लस x इक्वल टू -1/2. तर आपल्याला हा अननोन नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. लक्ष समोर द्या. -9/10 आपल्याला या साईडला नको आहे कारण x कसा आहे? पॉझिटिव्ह. सो आपल्याला ट्रान्सपोज करायची गरज आहे का? चुकूनही प्लसच्या जागेवर मल्टिप्लाय करायचं नाहीये. मला सांगा -9/10 ट्रान्सपोज केले आपण राईट साईडला काय होईल इक्वेशन? मायनस आहे त्या साईडला गेल्यानंतर काय झालंय? प्लस. ठीक आहे. -9/10 राईट साईडला म्हणजे आपण काय केलंय? ऍडिटिव्ह इन्व्हर्स घेतला त्याचा. काय घेतलाय? -9/10 चा ऍडिटिव्ह इन्व्हर्स काय? +9/10. ठीक आहे. 10/9 घ्यायचं नाहीये. सो लक्ष द्या. इथे 2 आणि 10 आहे. डिनॉमिनेटर सेम करायचा आहे. एलसीएम घेतलाय म्हणजे आपल्याला या फर्स्ट टर्मला काय करायचं? इथे 5 ने मल्टिप्लाय करायचे. ठीक आहे. किती आलं बेटा? -5/, +9/. डिनॉमिनेटर 1 टाइम लिहिला डिनॉमिनेटर. -5 + 9. कोणी आन्सर देणार नाहीये. श्लोक सांग बेटा आन्सर किती आलंय? -5 + 9 किती होते? काय वाटते तुला? +4 बरोबर आहे? नाहीये. तुला काय वाटते मग? काय आन्सर येईल? तुला काय वाटते बेटा? हा तू किती? अनलाईक साइन आहे तर काय करणार आहे आपण? सबट्रॅक्शन. मेन कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे. लार्जर नंबरला साइन कोणता आहे? काय म्हणायचं आहे? लार्जर नंबरला साइन कोणता आहे? लार्जर नंबरला साइन कोणता आहे? पॉझिटिव्ह. म्हणजे आन्सरला कोणता येणार आहे? 4/. लोवेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो. तुमच्या टेबल मध्ये येतात 2/. म्हणजे तो अननोन नंबर किती आलाय? ठीक आहे. कळेल तुम्हाला? एकदम तळाला जाऊन शिकवतोय तुम्हाला आता. ठीक आहे. स्पीड नाही पकडलाय आता. स्पीड पकडलाय का? पण तुम्ही फास्ट सोडवत चला. एवढ्या स्पीडवर जमणार नाहीये. सर एक्स तिकडे ट्रान्सफर केला आणि नंतर निगेटिव्ह साइन कट केलं तरी जमते ना? तरी चालते. काही केलं तरी चालते. बट मी तुला आधी सांगितलं थिंग्स कॉम्प्लिकेटेड करायच्या नाही. सिंपल करायच्या. चला लिहा. फास्ट झालाय? फास्ट लिहा रे. फास्ट लिहा. या रविवारला आपण काय करू? एसे देतो तुम्हाला. कोण फास्ट लवकर लिहून देते ते बघ. होणार? आता रविवारी सुट्टी नाहीये. चॅप्टर बुक आता युजिंग कम्युटेटिव्ह ऑफ addition
using commutative of addition of rational number express the following 4/3 plus -4/5 plus -2/3 plus 7/5 minus 2 as a rational number. ठीक आहे, प्रत्येकाला कळालंय? क्वेश्चन दिलेलं आहे प्रत्येकाने. काय काय दिलेलं आहे बेटा विषय? क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे? कम्युटेटिव्ह लॉ वापरायचा आहे. काय वापरायचं आहे? कम्युटेटिव्ह लॉ काय म्हणतोय? ज्या काही सेम डिनॉमिनेटरच्या आहेत त्याला काय करायचंय? जवळ घ्यायचं. काय करायचंय? ठीक आहे, देशमुख कळतंय बेटा? मला सांग, डिनॉमिनेटर सेम कोणकोणत्या नंबर्सचा आहे? 4/3 and -2/3. मग मी याला जवळ देऊ शकतोय? -2/3. कळते प्रत्येकाला? फर्स्ट झालाय आपला एक, ज्यांचा डिनॉमिनेटर 3 आहे त्यांना आपण जवळ दिले. देन नेक्स्ट प्लस -4/5 प्लस 7/5 -2. ठीक आहे, हा तर होल नंबर आहे, त्याची काही अडचण नाही. तुम्हाला त्याच्या वन लिहिला आपण मध्ये तरी चालेल. देन प्लस इंटू मायनस. ठीक आहे, 4/3 प्लस इंटू मायनस 4/5 प्लस 7/-2. प्रत्येकाला कळते? डिनॉमिनेटर या दोघांचा वन टाइम लिहू शकतोय. 4 मायनस. आता बघा, डिनॉमिनेटर सेम आहे, वन टाइम लिहिलाय आपण इथे. सध्या याला काय करू आपण? मायनस साइन थोडं बाहेर. ठीक आहे, मायनस साइन बाहेर घेतोय आपण. 4 प्लस 7 राहील लक्षात? प्लस घेऊ इथे, मायनस डायरेक्टली प्लस साइडला घेऊ आपण. डिनॉमिनेटर सेम आहे, वन टाइम दिले आपण इथे. -4 प्लस 7. ठीक आहे, याला आपण अरेंज करून घेतले. अरेंज करता येईल प्रत्येकाला? हे असंच ठेवलंय आपण स्टार्टिंग. -2/1. 4 - 2 किती होईल? 2/3 प्लस -4 प्लस 7 3/-2/. डिनॉमिनेटर सेम करू शकता. सगळ्यांचा एलसीएम किती येतो? 50. याला 5 ने मल्टिप्लाय करायला लागेल, यालाही 5 ने, 3 आणि याला 15 ने. 2 5 जा 10/15 मायनस प्लस 3 3 जा 15 मायनस 30/. डिनॉमिनेटर सेम आहे, वन टाइम लिहिलाय आपण. 10 प्लस 9 मायनस 10 प्लस 9 19 मायनस अपॉन 15. 19 मायनस 30 -11/. कळाले तुम्हाला? समजलं? सम किती आली आहे? कुणाला काही अडचण? बघा, थोडी मिस्टेक झाली ना तर आन्सर रॉंग होऊन जाते. ठीक आहे, फक्त मायनस मध्ये थोडं किचकट आहे, जास्त प्रॅक्टिस करायची तुम्हाला. बरंच सांगायचं बेटा, बघून घे सर. मग ज्याला अडचण असेल त्यांनी बघून घ्यायचं.
झालंय बेटा? त्याच्या लेफ्ट साइडला इक्वल टू देत चला. ठीक आहे, इक्वल टू देत चल. झालंय प्रत्येकाचा? rearrange suitably जसं तुम्हाला सुटेबल आहे त्या पद्धतीने तुम्हाला हे सोडवायचं. and find the sum of -4/7 plus 7/6 plus 2/7 plus 3 minus 11/6. ज्या पद्धतीने तुम्हाला सुटेबल असेल त्या पद्धतीने तुम्हाला आन्सर सोडवायचे. ठीक आहे. झालंय प्रत्येकाचा? सोडवताय? सोडवायचं तुम्हाला? फास्ट ट्राय करा सोडवायला. कल्याणी झाले बेटा? देवेंद्र, आदित्य, चला झाले. प्रीवियस प्रॉब्लेम जसा सोडवलाय त्याच टाईपचा एक्झाम्पल आहे. काय म्हटलं बेटा? खूप सिंपल एक्झाम्पल आहे, खूप सिंपल. समोर समोर आहे, समोर समोर. बोलत चालायचे. समोर लक्ष द्या. सर्वांनी काय केलंय? कळालंय प्रत्येकाला? टर्म्सला काय केलंय? रिअरेंज केलंय. ज्यांचा डिनॉमिनेटर सेम आहे त्या टर्म्सला काय केलंय? जवळ घेतले. फास्ट डायरेक्ट सोडवायचे, डायरेक्ट सोडवायचे. काय केलं ते सांगायचंय. ठीक आहे, कळालं प्रत्येकाला? डिनॉमिनेटर सेम आहे. 7 वन टाइम दिला आहे. न्यूमरेटरची काय केली आहे? ऍडिशन. जे असेल ते वरती दिलेलं. -4 + 2. देन सेकंड मध्ये 6 वन टाइम दिला डिनॉमिनेटर मध्ये. 7 - 11 केले वरती आणि 3/1 ॲज इट इज. न्यूमरेटरला सॉल्व्ह करून घ्यायचंय. -4 + 2 किती आलाय?
-2 लार्जर व्हॅल्यू जो साइन दिले आपण 7 - 11 किती आले आणि 3/1 ॲज इट इज. नंतर काय करू शकता डिनॉमिनेटर सेम एलसीएम घ्यायचा आहे. किती येतो एलसीएम 42. काय केले 7 हा 42 बनवायचा आहे आपल्याला. काय करणार आहे आपण 6 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड आरएफ रॅशनल काय त्याला रॅशनलायझेशन करतोय आपण. तिकडे त्या साईडला निवडतो. (6 × -2 -12 upon 42 plus -4 × 7 -28 upon 42 plus 3 42 are 126 upon 42 आले. डिनॉमिनेटर सेम आहे. काय करायचं आहे आणि न्यूमरेटर मध्ये जे काही दिलेलं असेल ते सॉल्व्ह करायचंय. -12 प्लस -28 किती होतात रे -12 प्लस -28 मायनस मायनस असेल तर आपण काय करतोय ऍडिशन आणि मायनसचं साइन त्याला देतोय. नंतर मायनस प्लस आहे अनलाइक साइन आहे. काय करतोय सबट्रॅक्शन. किती आलंय लोवेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट होते. ठीक आहे आले. परत होते डिवाइड नाही होते. इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. कसं आहे कन्वर्ट करू शकता. 2 and 1/21 काय आलं सर 2 and 1 कळालं प्रत्येकाला. ठीक आहे आलं होतं प्रत्येकाचं सेम आन्सर. कुणाला काही डाऊट चला घ्या. व्हॉट नंबर शुड बी ऍडेड हे झाले प्रत्येकाचं. घरी जाऊन बघून घ्या. घरी जाऊन एरवी मोबाईल बघताय तर हे बघून घ्या. तेवढे जास्त एक्झाम्पल होतील आपल्या इथे. व्हॉट शुड बी ऍडेड टू TO व्हॉट शुड बी ऍडेड टू -5/8 to get 5/9. चला सॉल्व करा फास्ट. झाले प्रत्येकाचं आन्सर मिळाले. कळते बेटा राम कळते बेटा प्रत्येकाला. देशमुख कळते बेटा. What should be added to first एवढं क्लिअर समोर. What should be added to चला झालंय. झालंय प्रत्येकाचा. एवढा उशीर नको रे. किती सिंपल क्वेश्चन आहे. फर्स्ट क्वेश्चन त्याच टाईपचा बघितला ना पण. बघ बेटा वॉच घरी ठेवायची उद्या बस ठेवून नाही येते त्यामध्येच बघतोय तू. ठीक आहे घरीच ठेवून द्यायची. आले काय आले 85/72 होती होती. किती सांगितलं इम्प्रॉपर फ्रॅक्शन असतील काय करायचं. कसं मिक्स फ्रॅक्शनमध्ये मिक्स फ्रॅक्शनमध्ये कधी समोर 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 प्रत्येकाला समजून सांगायचं.
काय करशील त्यांना समजलं पाहिजे या भाषेत तुला सांगायचं. हो सर. या सॅटर्डेचं डाऊट काउंटर तुला घ्यायचे बेटा बरं. मॅथचं. आपला असा क्वेश्चन होता, व्हॉट विल बी ॲडेड टू -5/8 टू गेट 5/9. आपण त्याला असं लिहू शकतो, -5/8 प्लस x इज इक्वल टू 5/9. एक्स इथं पॉझिटिव्ह आहे म्हणून आपण त्याला इकडे नेणार नाही, डायरेक्ट -5/8 ला नेऊ. काय केलंय श्लोक, काय केलं बेटा? सर ते -5/8 या साईडला टाकून आता डिनॉमिनेटर सेम करायसाठी आपण याला 8 ने मल्टिप्लाय करू आणि याला 9 ने. प्रोसेस कळते प्रत्येकाला? तुम्हाला होमवर्क मिळणार यावरती सेम क्वेश्चन, 10 क्वेश्चन प्रत्येक टॉपिक वरती. आता आपण यांचे मल्टिप्लिकेशन करून घेऊ. डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून कॉमन घ्यायचा. यांची ॲडिशन 85. त्याला मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू. बरोबर आहे काय? 72 प्लस 9 किती होत आहे? ठीक आहे, कळालंय. किती ऍड करसाल मग त्यामध्ये? 13 1 and 13/72 ऍड करायचे त्यामध्ये. कळतंय प्रत्येकाला? ठीक आहे. या लिहून पास. झालं? या नेक्स्ट क्वेश्चन सबट्रॅक्ट. subtract -8/13 -8/33 आहे. -8/33 from -5/11. सिंपल आहे. जर फ्रॉम आलंय, सबट्रॅक्ट करायचं आणि फ्रॉम आलंय तर फ्रॉमच्या समोरचा नंबर आधी लिहायचा आहे. काय करायचंय? फ्रॉमच्या समोरचा नंबर किती आहे? फ्रॉमच्या समोरचा नंबर 11 आपण मायनस करू. उलट्या लटकवलं काय तुला? -5/11. काय सांगितलंय आपल्याला? सबट्रॅक्ट करायचंय. सबट्रॅक्शनचं साइन द्यायचं आहे. देशमुख समोर बघ बेटा, दिलंय. देन आधीचा नंबर लिहायचा आहे. काय आधीचा नंबर? -8/. कळालंय प्रत्येकाला? मायनस इंटू मायनस -5/11 ॲज इट इज प्लस 8/. डिनॉमिनेटर सेम करायचा आहे. 11 आणि 33. काय करतोय आपण इथे? 3 ने मल्टिप्लाय. किती होते बेटा? -15/, प्लस 8/. डिनॉमिनेटर -15 प्लस 8. सांग चेतन किती येते? किती येते? किती येते? समोर समोर. -7/. कळाले? कोणता फ्रॅक्शन आहे? प्रॉपर आहे. कन्वर्ट करायची गरज. आपलं डोकं लावायचं, जसं आहे तसंच लिहायचंय. नाहीतर मग तुषार लॉज होऊन जाईल. तो तुषार इम्प्रॉपर म्हणशील तर. चला, झालंय? सर ते पहिलं झालं. पहिलं झालं. फास्ट लिहा. तुमचा मॅथ का बरं एवढा कसा राहतो प्रत्येकाला? मॅथ
पहिल्या वर्गापासून मॅथ शिकताय तुम्ही, ॲडिशन सबट्रॅक्शन लहानपणापासून शिकताय, तरी का चुकते तुमचं? प्रॅक्टिस कमी पडते. बरोबर, प्रॅक्टिसच करणार नाही. डोळे तर शिकवताय चाललेली नाही, घरी गेल्यानंतर बघायचं नाही, नोटबुक फेकून द्यायचं, बॅग फेकून द्यायची कुठे, परत त्याला बघायचंच नाही. घरचे सांगतात अभ्यास करा, काही गरज नाही. त्यानंतरचा क्वेश्चन, सबट्रॅक्ट द सम ऑफ -4/7 and 5/14. क्वेश्चन बरोबर लिहा. सबट्रॅक्ट द सम ऑफ -4/7 and 5/14 from the sum of 9/14 and 23/14. इथे कुठेतरी फ्रॉम दिलेले बघा, लक्षात द्या. दिलेले फ्रॉम इथे. हो सर. कृष्णाई क्वेश्चन रीड कर बेटा. Subtract the sum of -4/7 and 5/14 from the sum of 9/14 and 23/14. ठीक आहे बघ, क्वेश्चन कळाला. हो सर. आधी सांगितलं होतं, काय सांगितलं होतं मागच्या क्वेश्चन मध्ये मी? फ्रॉमच्या पलीकडचा नंबर आधी लिहून घ्यायचं. बरोबर आहे. काय करायला सांगितले आपल्याला? दोघांची सम करायची. ठीक आहे, आधी याची सम करून घेऊ. 9/14 प्लस 23/14. सबट्रॅक्ट करायचंय. कोणाला सबट्रॅक्ट करायचंय? या दोघांच्या समला. म्हणजे आधी सम करावी लागेल आपल्याला. ब्रॅकेट दिला, लिहू नका. -4/7 प्लस 5/14. सो बॉडमास प्रत्येकाला माहिती आहे. डिनॉमिनेटर सेम आहे, काहीच करायची गरज नाही. डिनॉमिनेटर वन टाइम लिहिलाय. 9 प्लस 23 किती होत आहे? 32 मायनस याला आपल्याला काय करायला लागेल? 2 ने मल्टिप्लाय. मायनस साइन ॲज इट इज. किती आले? -8/14 प्लस 5/, -8 प्लस 5 किती होत आहेत? -3 किती होत आहेत? मायनस इंटू मायनस मायनस इंटू मायनस काय होत आहे? डिनॉमिनेटर वन टाइम लिहिलाय. 32 प्लस 3 किती होत आहे? इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे, कन्वर्ट करू शकता, सॉल्व करू शकता. ठीक आहे. चला, झालंय प्रत्येकाचं. जे वर्टिकल साईडला राहते ना, तिकडे लक्ष राहते. झालंय. इव्हॅल्युएट. क्वेश्चन घ्या. इव्हॅल्युएट -12/5 प्लस -7/20 3/14 1/7 प्लस
इन ब्रैकेट -1/10, तो माइनस का ब्रैकेट दिखता है। खूप इझी क्वेश्चन आहे, फक्त काय थोडं डोकं लावावं लागतं. डोकं म्हणजे बोर्डला नाही लावायचं, रजिस्टरला नाही लावायचं, क्वेश्चन मध्ये लावायचं. ठीक आहे. 5च्या टेबलमध्ये, 10च्या टेबलमध्ये या हे 3 नंबर आपण जवळ लिहून घेऊ. ठीक आहे. काय लिहिलंय फर्स्टला -12/5 प्लस इंटू मायनस मायनस 7/20, देन प्लस इंटू मायनस मायनस 1/, इथपर्यंत कळालं. काय केलंय 5, 20 आणि 10 जे नंबर्स आहेत ते काय केले आपण जवळ दिले. देन प्लस 3/14 प्लस 1/7 कळालं बेटा प्रत्येकाला. यात तिघांचा फक्त आपल्याला काय करायचं, डिनॉमिनेटर सेम करायचं आहे. आपण काय केलं, याला 4 ने मल्टिप्लाय केले, याला मल्टिप्लाय करायची गरजच नाही. आणि याला 49 म्हणून 49 आणण्यासाठी आपण 2 ने मल्टिप्लाय केले. 12 4 जा -48, डिनॉमिनेटर सेम झालाय. 5 4 जा 20 20, वन टाइम लिहिलाय. मायनस परत याचाही डिनॉमिनेटर सेम लिहिलाय आपण इथे. 10 2 जा 20, मायनस 1 × 2 -2 लिहू शकतोय. देन डिनॉमिनेटर इथे सेम आहे, वन टाइम लिहिलाय. 2 1 जा 2, 2 + 3 -48 -7 -2 किती होत आहे. निगेटिव्ह 57 -57/20 प्लस 5/14. एलसीएम करा फर्स्ट किती. 142 येते. 140 परत जवळचा आहे एखादा. 140 येते. ठीक आहे. याला आपण 14 ने काय करू, तर 7 नेच करायला लागेल ना. कितीने करायला लागेल मल्टिप्लाय. याला 10 ने. -57 मल्टिप्लाय बाय 7 किती होत आहे. फास्ट मल्टिप्लाय करा. 300 निगेटिव्ह 399 99 डिवाइडेड बाय 140 नंतर प्लस 140 आधी पीस -399 प्लस 50. अनलाइक साइन आहे तर सबट्रॅक्शन करावी लागेल. किती येते सबट्रॅक्शन. -349 डिवाइडेड बाय 140. लोएस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकता. करताय लोएस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट. ठीक, इथपर्यंत सोडवलं तरी चालेल. ठीक आहे. झालंय कधी लिहिलं सोबतच. काय कळायला पाहिजे, सोबत नाही लिहायचे, नंतर लिहायचे. घरी वेळ भेटते आपल्याला. कुणाला काही अडचण आहे असेल तर सांगा. आपण काय करू, कंप्लेंट बॉक्स बाहेर ठेवू. कोणत्याही सब्जेक्टची जर कंप्लेंट असेल टाकून द्यायची. ठीक आहे, चालेल. त्या दिवशी मला हे समजलं नाही तर टाकून आणून टाकून द्यायचं. चालेल बेटा. बोला रे बोला. तुम्हाला काही विचारल्यानंतर पनिशमेंट आहे का रे ते सांगतोच ना. परत आपण डाऊट्स क्लिअर करून घ्या ना तुमचे. सगळं झालंय प्रत्येकाचं झालं. डिवाइड या फर्स्ट क्वेश्चन डिवाइड -16/21
बाय -4/3. काय सांगितलंय क्वेश्चन मध्ये आपल्याला डिवाइड करायचे कुणाला -16/2 ला कशाने -4/3 ने. सो आधी काय केलं आपण -16/21 आधी दिलेलं याला डिवाइड करायचं सांगितलंय आपल्याला क्वेश्चन मध्ये. काय सांगितलंय आणि -4/3 ने आपल्याला डिवाइड करायचं. जर डिवाइड साइन असेल तर काय करायचंय डिवाइड साइडचं चेंज करायचंय. काय करायचं त्याला मल्टिप्लिकेशन. आणि आता काय घेताय 3/-4. ठीक आहे मायनस मायनस 3 च्या टेबल मध्ये 21 येतात 3 जात 4 च्या टेबल मध्ये येतात 16. म्हणजे आन्सर काय आले 4 × 1 4 आणि 7 × 1 कळालं. क्वेश्चन देऊ सॉल्व करायला. -8/13 बाय 3/-26 झाला आन्सर. 1 मिनिट कशाला लागते 90 मिनिटं राहतात 60 मिनिट राहतात 90 क्वेश्चन राहतात. फक्त एक शिका तुम्ही टाइम मिनिमाइज करण्याचं शिकून घ्या. जेवढा टाइम तुम्हाला कमी लागेल सवय होत चालेल तेवढे तुम्हाला समोरच्या एंट्रन्स एक्झाम मध्ये ते त्याला डेफिनेटली तुम्हाला फायदा होईल. ते पण डिवाइडच करायला. हा डिवाइड मी तुला सांगितलं डिवाइड मधला फर्स्ट क्वेश्चन डिवाइड मधला सेकंड क्वेश्चन झालंय. Done. सॉल्व कर दूसरा हो गया. प्रॉपर कन्वर्ट करायचे 16/3 येईल प्रत्येकाला. परत सांगायचं कुणाला कमीपणा नसतो रे वेळेला त्याला येत नाही त्याला हातवरती करायचं. परत सांगतो लक्ष द्या. -8/13 डिवाइड करायचं याला कशाने डिवाइड करायचंय 3/-26. काय केलंय आपण डिवाइडच्या ऐवजी मल्टिप्लिकेशनचं साइन घेतलंय 8/13 ॲज इट इज. याला काय केलंय आपण रेसिप्रोकल घेतलाय मीन्स -26/13 नंतर 13 to the -8 multiplied by -2 plus 16 minus into minus upon 3 improper fraction आहे 5 integer 1/4. 1/, राहील प्रत्येकाच्या लक्षात कळते प्रत्येकाला.